हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप मजेत असाल. मी पण खूप मजेत आहे. नेहमी हसत राहा आणि माझे व्हिडिओज बघत राहा. सो आज आहे संडे. दुपारी सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर मी गेलते भाजी आणायला. श्रावण महिना चालू असल्यामुळं ना आता फक्त ओन्ली व्हेज खायचं आहे. त्याच्यामुळं भाजी नव्हतं, संपलं होतं घरामध्ये. तेच आणायला मी आज गेले होते. सो तुम्ही इथं बघू शकता, मी म्हणजे खूप सारी भाजी आणली आहे. आता हे सगळ्या भाज्या मला फ्रीजमध्ये काढून ठेवायची आहे, धुवून ते पण स्वच्छ करून. कारण म्हणजे असं डब्यामध्ये वेगवेगळ्या भाजी निवडून धुवून ठेवल्यानंतर ना स्वयंपाक करायला खूप इझी जातं. आपलं टाईम म्हणजे लवकर सकाळी कामे खूप असतात ना, त्याच्यामुळं अशी भाजी जर आपण धुवून कट करून ठेवलो ना, सो सकाळी आपल्याला म्हणजे टाईम वेस्ट होत नाही. लवकर म्हणजे कामं होतात आणि स्वयंपाकाला पण लेट होत नाही. सो आता मी सगळे हे भाज्या धुवून फ्रीजमध्ये काढून ठेवणार आहे. आणि आज ना खूप दिवसांना ऊन निघालं होतं. इतकं छान वाटत होतं ना. इतक्या दिवस फक्त पाऊस पाऊस पाऊस, आणि ह्या वर्षी ना सगळीकडे खूप पाऊस आहे. खूप म्हणजे खूप, जेवढी गरमी होते ना तेवढंच पाऊस पण आहे यावर्षी. सो आज ऊन निघाल्यामुळं असं एकदम छान वाटत होतं. आणि संध्याकाळी ना कसं घरामध्ये ना ऊन येतं, सकाळचं पण ऊन येतं आणि संध्याकाळचं पण ऊन येतं घरामध्ये. संध्याकाळचं ॲक्च्युली जास्त येतं. असं बोलतात ना की सकाळचं ऊन घरामध्ये यायला पाहिजे. सो माझ्या घरी तर सकाळचं पण येतं आणि संध्याकाळचं पण येतं. सो मला हे भाजी सगळं धुवून कट करून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सकाळी जे भांडे धुले होते ना ते पण मला लावायचे आहेत आणि भांडे पण धुवायचे आहेत. जेवण वगैरे केलेलं सगळी तशीच, म्हणजे दुपारचे सगळे भांडे वगैरे ठेवून मी तशीच गेले होते आणायला भाजी. हे झोपून उठले आहेत. सो आता मी दोघांसाठी कॉफी बनवत आहे. कॉफी बनवल्यानंतर मला अजून भांडी धुवून झाडू वगैरे मारून घ्यायचं आहे. रात्रीचं अजून जेवण बनवायचं आहे. वंशचं उद्या टेस्ट आहे, सो त्याचं होमवर्क पण घ्यायचं आहे.
आणि मी लास्ट जे व्हिडिओ घातले होते ना हेअर केअरचं, त्याच्यामध्ये मला एक कमेंट आलेली होती की हेवी हेअर ऑइलिंग कसं करायचं ते दाखव व्हिडिओमध्ये. मी व्हिडिओ बनवणारच होते, पण काय झालं ना, म्हणजे आता बघितलंच असेल तुम्ही, मी खूप दिवस झाले व्हिडिओ नाही बनवायले. हे ना काम करताना ना शिडीवरून पडले आहेत, म्हणजे लॅडर असते ना तिथून असं लॅडरवरती चढले होते, एकदमच त्यांना चक्कर आला आणि ते लॅडरवरून पडले आणि त्यांचा हात जे आहे फ्रॅक्चर झालं होतं. त्याच्यामुळं मला व्हिडिओ वगैरे काय शूट करता आलं नाही. म्हणजे आमचे जे एप्रिल आणि मे महिना आहे ना ते ह्याच्यामध्येच गेलं. त्यांना 4-5 दिवस 2-3 दिवस त्यांना ॲडमिट केले होतं. त्याच्यानंतर आता पण थोडंसं फ्रॅक्चर जे आहे ते आता काढले आहेत. थोडंसं आता तरी दुखत आहे, त्याच्यामुळं मी व्हिडिओ शूट नाहीच केले. सो मला कसं पण आता सियाला तेल लावायचंच होतं. उद्या कसं मंडे आहे ना, सकाळी गडबडीमध्ये होत नाही नीट तेल लावता, असं केसांनाच तेल लावून मग मी तिला पाठवून सोडते. म्हणून मी शक्यतो संडेला रात्री मी तिला तेल लावते केसांना. त्याच्यामुळं ना काय होतं, जास्तीचं टाईम मिळतं केसांना असं मसाज वगैरे करायला. सकाळी गडबडीमध्ये नाही होत ना, त्याच्यामुळं मी तिला रात्रीच तेल लावते. सो विचार केले की तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावं, कारण मला एक कमेंट आली ना, त्याच्यामुळं. माझ्या केसांपेक्षा ना सियाचे केस खूप दाट आहेत, खूप हेवी आहेत. सो मी तिच्या केसाची काळजी कशी घेते, म्हणजे कोणतं तेल यूज करते आणि कशाप्रकारे तिचं हेअर मसाज करते, मी ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो व्हिडिओ जे आहे आता जे आहे जे दुपारी म्हणजे सकाळी मी भांडे धुवून घेतले होते ना, ते आता मी ट्रॉलीजमध्ये लावत आहे. जेव्हा मी हे ट्रॉलीज घेतले होते ना, तेव्हा त्यांनी सांगितले होते मला की असं न पुसता जरी भांडे आपण ठेवलो ना तरी ते खराब होत नाही, गंज धरत नाही. त्यांचं ते काम आहे ते सांगतात. तरी पण मी भांडी जी आहे पुसून ठेवते. आता ह्याच्यामध्ये पाणी ना काहीच पाणी नव्हतं, त्याच्यामुळे मी तसंच ठेवत आहे. नाहीतर मी काय करते, टॉवेलनं पुसून तेव्हाच मी ट्रॉलीजला भांडे लावते. म्हणजे कशाला वगैरे रिस्क घ्यायचं ना, गंज वगैरे धरलं तर, म्हणून मी भांडे पुसून जे आहेत ते पुसूनच ठेवते. बघ जल्दी पिलो ये माझा मोबाईल घेतला तुला मोबाईल बघत बसतो. ठीक आहे लवकर नको असंच कर. तो बस तर मी आलो. चल हे जे तेल आहे ना, हे गोव्यामध्ये एकदम प्युअर तेल आहे नारळाचं. सो तुमच्याकडे मिळत असेल तर एकदम बेस्ट आहे. जर तुमच्याकडे नाही मिळत असेल तर तुम्ही पॅराशूटचं पण यूज करू शकता, ते पण खूप छान आहे. मी सिया जेव्हा छोटी होती ना तेव्हापासून तिला मी हेच तेल यूज करते. आणि जे तेल आहे ना मी थोडंसं गरम करून घेतले, जास्त गरम नाही करायचं तुम्हाला, थोडंसं कोमट करायचं आहे. आणि बघा असं मी आता पार्टिशन करून घेतले आहे. आणि एका साईडचे जे केस आहेत ना त्याला मी असं बोन बांधणार आहे, कारण जे दुसऱ्या साईडचे केस आहेत ना त्याला चांगल्या प्रकारे तेल आपल्याला लावता येतं. त्याच्यामुळे मी असं पार्टिशन करून एका साईडचे केस बांधले आहे. त्याच्यानंतर
सियाचे केस तुम्ही बघितलंच असाल किती हेवी आहेत. सो तुम्हाला अशा प्रकारे ना थोडे थोडे केसांना असं साईडला करून तेल लावायचं आहे, म्हणजे पुरा स्काल्पपर्यंत तेल जे आहे पोहोचायला पाहिजे. तुम्ही बघितलाच असाल एका साईडनं जे आहे केस तेल लावून झालं आहे माझं. आता मी दुसऱ्या साईडला जे आहे तेल लावून घेणार आहे. चांगल्या प्रकारे तुम्हाला तेल लावायचं आहे. त्याच्यानंतर हलक्या हातानं मसाज करायचा आहे. मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितले होते की हलक्या हातानं मसाज करायचे, जास्ती घासायचं नाही आहे. आता बघा तेल माझं लावून झालं आहे आणि मी तिला आता हलक्या हातानं मसाज करते. असं डोकं जे आहे ना असं खाली वाकून हेअर मसाज केल्याने ना केस खूप लवकर लांब होतात आणि केस गळणेही कमी होते. ब्लड सर्क्युलेशन होते ना, त्याच्यामुळे केस लवकर लांब होतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर लाईक करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि सर्वांनी काळजी घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.